हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सगळ्याला. कारण सकाळची सुरुवात ही 5 वाजल्यापासून होते. तर उठल्यावर आधी ना मी सकाळी 2 ग्लास तरी कोमट पाणी पिते आणि नंतर जे काही जिऱ्याचं, धण्याचं, कशाचं असेल, बडीशेपचं ते पिते एक्सरसाइज करून आल्यानंतर. पण उठल्या उठल्या 2 ग्लास गरम पाणी पिलं ना शरीर आपलं पूर्ण क्लीन व्हायला मदत होते. आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे मग त्यांनी जिऱ्याचं, बडीशेपचं, ओव्याचं पाणी ते मदत करतं आपल्याला ॲसिडिटी कमी करण्यासाठी. मला पित्ताचा त्रास होतो. आणि आता इथं आज बटाट्याची भाजी द्यायची होती तर अगोदर बटाटे उकडायला ठेवलं आणि इथं मी आज बडीशेप आणि ओव्याचं पाणी घेते. बटाट्याचा कुकर पण लावून दिला. आज खूप दिवसात अशी बटाट्याची भाजी म्हणजे बटाटे उकडून करायची होती, जो पिवळा बटाटा. तोपर्यंत हे पाणी पण मी माझं ठेवून दिलं थोडंसं थंड होण्यासाठी. तोपर्यंत ओमसाठी हळदीचं दूध देते त्याला सकाळचं. आणि जे लाडू करून ठेवलेले आहे ड्रायफ्रूटचे, आणि थोडेफार ड्रायफ्रूट भिजत घातलेले पण असतात, आणि एखादा ॲपल, हाच त्याचा नाश्ता असतो सकाळचा. एवढ्या सकाळी पण असं काय मग दुसरं खायला नको म्हणतात आपण, मग पोहे, उपमा, शिरा असं काय करायचं म्हटलं तर मग ते संध्याकाळी असतं. तर त्याला ॲपल वगैरे त्याचं कट करून दिलं. तोपर्यंत त्या नानांचा चहा झाला. आता नानांना शुगर असल्यामुळं ना साखर अगदी किंचितशी असते, त्यामुळे दूध थोडंसं जास्तीचं टाकून चहा बनवते. म्हणजे साखर नसल्यावर कसं जर पाणी जास्त झालं तर मग तो चहा पण चांगला नाही लागत. एकतर साखर नसते त्यात, अगदी कमी असते. तर ओम पण गेला तोपर्यंत बटाटे शिजून झालेले होते माझे. आज थोडी स्वयंपाकाला लवकरच म्हणजे सुरुवात झालेली होती. तर 7 डब्याला म्हणजे जान्हवीची बस अगोदर 7:30ला यायची. आता 7:15ला येते. त्यामुळं मला टिफिनला असं वेगवेगळ्या भाज्या जरी ट्राय करायचं म्हटलं तरी वेळ भेटतो. आणि उशीर असेल तर मग आपल्या साध्या सिंपल भाज्या आपण करतो, आणि वेळ असेल तर मग आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू शकतो. तर पीठ पण मळून ठेवलं. आता हरभरे भिजवायचे विसरून गेलं, त्यामुळे मी शेंगदाणे आणि मूग इथं शिजत घालते. शेंगदाणे पण हे भिजवलेले नाहीत, फक्त धुवून घेतलं आणि एक शिट्टी काढली तर शेंगदाणे पण शिजतात. थोडंसं हळद आणि मीठ यामध्ये टाकलेलं आहे, थोडंसं पाणी टाकून फक्त एकच शिट्टी करायची, नाहीतर मूग जास्त शिजतात आणि जास्त शिजलं तर मग ते चांगले नाही लागत. आणि इथं बटाट्याच्या भाजीची पण सगळी तयारी करून घेतली. बटाटे पण शिजलेली होती, त्याच कुकरमध्ये मग हे लावून देते. आता बटाट्याची भाजी सिंपल नेहमीसारखीच आपली. पिवळा बटाटा हा बऱ्याच लहान मुलांना आवडतो. जान्हवीला जास्त आवडत नाही हा बटाटा, असा ओमला आवडतो. जान्हवीला जो तिखट आपण फक्त वाफेवरती शिजवून करतो ना, साधा 9 उकडतात, ती बटाट्याची भाजी आवडते. पण ओमला ही बटाट्याची भाजी आवडते, उकडून आपण अशी केलेली. तर बटाट्याची भाजी पण तयार करून झाली. नंतर चपात्या करून घेतल्या. चपात्या झाल्या की मग तिची केस बांधून द्यायची. 2 वेळा घालायला लागतात रिबीन लावून. आणि इथं सासूबाईंचा गुळाचा चहा कोरा. त्यांना पण अलीकडे पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे कोराच चहा घेतात त्या. कधी तर संध्याकाळचा मग दुधाचा असतो, पण सकाळच्या वेळेला तर तो गुळाचाच कोरा घेतात. नंतर इथं टिफिन पण भरून दिलं दोघांचं. आणि ती गेली का मग परत राहिलेली कामं मग आवरायला निवांत होतं. तर आता 8:15 वाजलेले होते. ती जाताना स्कूटी शिकवायची चालू आहे, त्यामुळं सारखं तिला स्कूटी दिसली ना असं मी जाऊ का, चालू का, हे चालू असतं तिचं. तर सासूबाई पण शेताला जातात, तर सकाळच्या लवकर जातात 8-8:30ला आणि 1 वाजेपर्यंत माघारी येतात. तर एकदा मुलांचं आवरून घालवलं, डबं वगैरे करून दिलं की मग नंतर निवांत होतं. आणि आज ना सकाळचं असं ऊन आलेलं होतं. आता पाऊस उघडलेलाच आहे पूर्ण. आता सासूबाई सकाळचं झाडतात इथलं खालचं 5:30 वाजता. त्या पण व्यायामला जातात, आल्यानंतर झाडून घेतात. पण त्यांना कसं एवढा कचरा निघत नाही. मग माझं झालं की मग मी परत एकदा झाडून सगळं पुसून घेते. तसं आता वारं कमी झालंय, धूळ एवढी उडत नाही तशी. तर आज ऊन आल्यामुळं असं छान फ्रेश वाटत होतं. तर आज अगोदर सगळं झाडून घेतलं आणि मग झाडून फरशी पुसायचं, म्हणजे फरशी नंतर पुसली, पण मी सगळं झाडून घेतलं. खालचं झाल्यानंतर वरचं पण.
सकाळचं व्यायाम नाही केला तर घरातली कामं आवरतात पटकन, पण परत आपल्यासाठी वेळ म्हणजे परत व्यायाम काय होत नाही दिवसभरात. त्यामुळं मी सुरुवातीत पहिला 1 तास आपल्यासाठीच, मग दिवसभर जे कामं आहेत ते करायचे. नंतर आता वरती दोन्ही बेडशीट नीट करायचे, काय धुवायला काढायचं असलं काढायची, घड्या करून ठेवायच्या, झाडून घ्यायचं. आता खाली आहे तेवढंच वरती पण झाडायला लागतं, पण वरती अजून थोडीशी जास्त धूळ येते. थोडंसं ओपन आहे, कपडे वगैरे सुकत घालतो तिथं म्हणजे किचनच्या वरचं. आता वरचं सगळं झाडून वगैरे झालं. मग ते आता बटाट्याची भाजी केली होती ना, ते म्हटलं नंतर लक्षात आलं की अशी पण बटाटा दुसरं नाना फक्त खातात, दुसऱ्या कोणाला जास्त आवडत नाही. तर त्याचं पराठं करावं, म्हणजे शाळेतून आल्यानंतर त्यांना पण रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हे पण एक प्रश्न असतो. तेच नको असतं, रोज नवीन फरमाईश त्यांच्या असतात. तर म्हटलं पराठा आवडतात तर पराठे करून ठेवूया, मग आलं की फक्त त्यांना गरम करून देऊया. पराठे गरमच चांगले लागतात, थंड झाल्यावर पण चांगले लागत नाहीत. पण नुसतं गरम करायला काय वाटत नाही नंतर, म्हणून दोघांसाठी 2च पराठे झाले मी. जेवढी बटाट्याची भाजी होती त्यात मग ते करून घेतलं. आणि अशा पद्धतीने पराठा केला ना छान फुलतो. तो मी ना मॅश करून घेतला जरा चाळणीतनं. आपण पुरणाची जी चाळण असते त्यातनं चाळून घेतला ना, हे बघा छान मौसूत हे बटाट्याचं सारण होतं, जसं की आपलं पुरणाचं असतं. त्यामुळं पराठा अजिबात फुटत नाही. आणि पराठा भाजताना मिडियम गॅसवरती तूप लावून खरपूस भाजायचं, म्हणजे ते पराठ्याला चव अजून छान येते. नंतर लक्षात आलं माझ्या मग की पनीर होतं आपल्याकडे, यामध्ये पनीर किसून टाकायला पाहिजे होतं, अजून चवीला तो छान लागला असता. पण ते करून झाल्यानंतर लक्षात आलं. आता म्हटलं पुढच्या वेळी केलं तर आपण पनीर टाकून करूयात. तर अगदी बटाट्याचा पराठा केला की पुरणपोळी केली हे पण लक्षात येत नाही, एवढे छान हे पराठे झाले होते. आता पराठे झाले, पण मला आता अजून ह्याची भाकरी करायची होती. आता 2 भाकरी करायच्या होत्या आणि शेपूची भाजी आज करायची होती. आता मुलांना बटाट्याची दिली, पण जी भाजी राहिली होती ती नंतर. आता असं होतं की बाजारातून ताज्या अगदी फ्रेश भाज्या बघून आणतो आणि त्या घरात ठेवून शिळ्या करून खायच्या. कारण आणल्या शनिवार रविवारी तर मुलांचं वेगळंच मेनू असतं. आणि परत टिफिनसाठी जर दिल्या लवकर मेथीची फक्त केली, कोणती तरी एक केली, एक राहते. तर मला असं वाटतं अगोदर सगळ्या भाज्या संपव्या, पण मुलं काय तसे त्यांना रोज टिफिनला पालेभाज्या न्यायला तयार होत नाहीत. आणि मग ह्या राहिल्या की अशाच राहतात. म्हणून म्हटलं त्यांनी नाही नेलं तर हे नंतर करूया, आपल्याला तर होईल. आणि रोज एक पालेभाजी असावी आपल्या पण जेवणात. तर मी शेपूची भाजी अगदी तेलामध्ये फक्त लसूण भरपूर कट केलेला, हिरवी मिरची आणि मटकीची डाळ टाकली आणि नंतर भाजी टाकून मीठ टाकून थोडंसं झाकून वाफ काढून घ्यायची आणि नंतर जाडसर शेंगदाण्याचं कूट एवढंच टाकलेलं आहे. छान अशी ही भाजी तयार झालेली होती. आणि ही शेपूची भाजी शक्यतो ना भाकरीबरोबरच छान लागते, गरम गरम भाकरी आणि ही भाजी. आणि ही लोखंडाच्या तव्यात केलेली असेल तर ते अजूनच छान लागते. तर असं होतं आजचं जेवण. तर आज नंतर आता सगळं किचन आवरणं, फरशी पुसणं ही रोज नेहमीची आपली कामं आहेत ती आवरून झाली, पण परत काय मी शूट घेतलं नाही. आणि आता संध्याकाळी हिचं आता स्कूटी शिकायचं. आता थोडंसं पाय टेकतात तिचं, पण एक पाय थोडासा अजून जरा अशी हाईट पाहिजे. पाय टेकत नाही. आता ओमला स्कूटी चांगली येते, पण ही गाडी थोडीशी त्याला शिकायची चालू आहे. आता मुलं 10वी नंतर जर बाहेर गेली तर त्यांना नंतर वेळ भेटत नाही. त्यामुळं जोपर्यंत आपल्याला आहे तोपर्यंत ह्या स्कूटी वगैरे असलं तर गाड्या त्यांना यायला पाहिजेत. ओमची हाईट बऱ्यापैकी आहे, पण त्याचं वजन जास्त वाढत नाही. खाण्याचे पण भरपूर काळजी घेते, तरी पण आता त्याला 10वीला आहे, अभ्यासाचा लोड. तो पण सकाळी ना मी 5ला उठते आणि माझ्या आधी तो उठलेला असतो. कधी 4:30ला उठतो, 4:45ला, म्हणजे झोपतो थोडासा लवकर तो पण 9:30-10 पर्यंत. आणि सकाळ माझ्या अगोदर तो उठलेला असतो. तिकडे गेल्यानंतर सगळी दगड जायची, मग त्याला कधी सांगावं लागत नाही उठ अभ्यास कर. आणि 10वीला असताना खरं आपण पण कधी एवढा 5ला उठून केला नव्हता असं वाटतं. करतो लवकर, म्हणजे त्याला आम्ही नाही एवढं सांगत नाही, तुला जेवढं होतंय तेवढंच कर. त्याला कधी असं म्हणजे लोड देत नाही, एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे. पण त्यालाच ते टेन्शन घेऊन अभ्यास करायची सवय आहे, म्हणजे जेवढं त्याला करायचं आहे तेवढं झालंच पाहिजे असं त्याचं असतं. नंतर संध्याकाळची धार वगैरे काढून घेतली. आता संध्याकाळच्या वेळेला ही वेळ निवांत असते, कारण मुलं शाळेतून आल्यानंतर नाश्ता सगळ्यांचं चहा पाणी झालेलं असतं.
नंतर ह्या वेळेला मग थोडंसं बाहेर निवांत राहतं. आणि गावाकडे ना ह्या वेळेची संध्याकाळ म्हणजे अगदी शांतता, छान वाटतं वातावरण. आणि आता तर काय पावसाळा आहे, सगळीकडे हिरवळ असं. मग तुला टॅनिंग तर झालं धार काढून झाली होती. आता संध्याकाळी स्वयंपाकात जास्त काही नसतं, डाळ भात चपाती हाच मेनू बऱ्यापैकी असतो. कधी तर मग थोडंसं वेगळं होतं. कढीपत्ता संपला होता, तो पण आणला. आणि इथं ह्यांचं ना आता 15 ऑगस्ट आहे तर स्पीचची तयारी चालू आहे मैत्रिणींची या दोघींची. आणि आज इडलीसाठी भिजवायचं म्हणजे डोश्यासाठी भिजवायचं होतं, ते भिजवून वाटून घेतलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.